माणसांना या उक्तीप्रमाणे जगणारे व तुम्हाला आणि मला प्रेरित करणारे साहेब, तुम्ही म्हणजे शिवरायांचे जाणतेपण, तुम्ही म्हणजे यशवंतरावांचे दृष्टेपण, तुम्ही म्हणजे शाहू फुले आंबेडकरांचा समाजवाद, तुम्ही म्हणजे गांधीजींचा गांधीवाद, तुम्ही म्हणजे समाजाची शक्ती, तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांची भक्ती, तुम्ही म्हणजे नेहरूजींचा आशीर्वाद, मूर्तिमंत राष्ट्रवाद असे अलौकिक व्यक्तिमत्व असलेले हे साहेब यांनी फक्त राजकारणीयच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक, ग्रामीण, शहरी अशा अनेक भागांमध्ये स्वतःच्या कार्यशैलीचा ठसा उमटवणारे हे साहेब यांना मी शतशः नमन करतो. मी सम्यक श्रीकृष्ण डोंगरे इयत्ता 7वी प या वर्गातून शरद पवार साहेबांविषयी मी तुम्हाला आज थोडी माहिती सांगणार आहे. आपण म्हणतो की यश मिळवणे हे रक्तात नसावं तर मनात असावं लागतं. यश मिळवणे हे रक्तात नसतं तर ते मनात असावं लागतं. ते यश मिळो ना मिळो झुंज देत असावं लागतं. पण साहेबांचं ते मत नाही. साहेब म्हणतात यश मिळेपर्यंत आपण झुंज दिली पाहिजे. साहेबांनी झुंज दिली आणि ते यशस्वी झाले. हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणजे माझे शरदजी पवार साहेब आहेत. शेतीपासून खेळापर्यंत आणि सत्तेपासून राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा अंतिम मानला जातो. यशाचा कधी मात करायचा नाही आणि दुःखाने कधी खचून जायचे नाही. अपयशापासून आपण यशाची उभारणी करू शकतो. हा जीवनाचा मूल मंत्र तुम्ही, मी आणि माझ्यासारखी ही तरुण पिढी आज साहेबांकडून घेत आहे. समाजासाठी, राजकारणासाठी हा सूर्य सदैव तळपत राहील याची मला नक्कीच खात्री आहे. एका छोट्याशा गावातून दिल्लीपर्यंत झेप घेणारा हा गरुड म्हणजे माझे शरदजी पवार साहेब यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शतशः नमन करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.